बायोजिओकेमिकल सायकल, जैव भू रसायन चक्र मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो. बायो म्हणजे जैव, जीव म्हणजे ज्याला आपण जीव याचा अर्थ जमिनीशी रिलेटेड आहे, आणि केमिकल रासायनिक, जीव भू रसायन चक्र हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. एकंदरीत काय मित्रांनो, की आत्तापर्यंत आपण चर्चा केली की काही न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स जी पृथ्वीवर उपलब्ध आहेत ते परत परत वापरली जातात. या परत वापरण्याच्या प्रोसेसमुळं सायकल्स तयार होतात. मग आता या ज्या सायकल्स आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि कशा चालतात हे आपण या पॉईंट्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. बायोजिओकेमिकल सायकल्स. दो द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम इज वन वे, द फ्लो ऑफ अ न्यूट्रिएंट इज सायक्लिकल. हा फरक दोन्हीत लक्षात घ्या. एनर्जी फ्लो कसा आहे, वन वे आहे, परंतु न्यूट्रिएंट किंवा मिनरल्स आहेत त्यांचा फ्लो कसा आहे, सायक्लिकल आहे. सो ऑल ऑर्गॅनिझम्स नीड न्यूट्रिएंट्स फॉर देअर ग्रोथ. Study the various components in the figure given alongside and explain the biogeochemical cycle in your own words. आपल्याला काही टास्क दिलाय, काही काम सांगितलेलं आहे की नेमकं या बायोजिओकेमिकल सायकल्स कशा चालतात. मला वाटतं आत्तापर्यंत जी इकोसिस्टीमबद्दल आपण चर्चा केली आहे त्यामध्ये तुम्हाला काही कॉम्पोनंट्सबद्दल किंवा फॅक्टर्सबद्दल कळालं आहे. कोणते फॅक्टर्स, तर बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर. तर या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये सतत काही घेवाणदेवाण होत असते, इंटरॅक्शन्स होत असतात, आणि या होण्यामध्येच या सायकल्स चालू राहतात. द सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टम इज कॉल्ड एज द बायोजिओकेमिकल सायकल्स. आता मी बोललोच तुम्हाला की काही न्यूट्रिएंट्स किंवा काही घटक हे सायक्लिकली रिपीट फिरतात. तर कोणत्या घटकाचा विचार करून आपण अभ्यास करतोय त्यानुसार त्या सायकलला नाव दिलं जातं. समजा ऑक्सिजनची जे काही फ्लो आहे किंवा सायक्लिक मुवमेंट आहे ही कशी होतीये हे आपण जर बघत असेल तर त्याला नाव काय देणार, ऑक्सिजन सायकल. जर समजा आपण कार्बन कन्सिडर केला आणि कार्बनच्या सहाय्याने तो फ्लो कसा होतो हे जर बघितलं तर ते कार्बन सायकल असेल. म्हणजे या पद्धतीनं कार्बन, ऑक्सिजन, वॉटर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स आपल्याला नावं सांगता येतील. बाजूला दिलेली जी डायग्राम आहे ती पहा, बायोजिओकेमिकल सायकल. आता हे जनरल स्ट्रक्चर आहे बायोजिओकेमिकल सायकलचं. याच्यातला काही भाग आपण पूर्वी शिकलोय. काय शिकलोय तर तुम्हाला हायड्रोस्फिअर, त्यानंतर ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर ही नावं माहीत आहेत, बरोबर आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे काय, तर जिथं जलाशय आहे, पाण्याचा भाग. ठीक आहे. त्यानंतर ॲटमॉस्फिअर म्हणजे आकाश किंवा हवा वातावरण जे आहे. त्यानंतर बायोस्फिअर पहा जिथं सजीव सर्व आहेत, आणि लिथोस्फिअर म्हणजेच काय, जमीन. म्हणजे साधारणतः हे 4 जे स्फिअर आहेत म्हणजे वातावरण, जलावरण, भूआवरण, जीवावरण, हे सगळ्या जो अभ्यास आतापर्यंत आपण केला आहे हे काय आहेत, वेगवेगळे घटक आहेत की ज्या स्फिअर मार्फत किंवा याच्या मार्फत जी एनर्जी लेवल असेल त्याची फ्लो किंवा मुवमेंट आपल्याला दिसेल. न्यूट्रिएंट नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम abiotic to biotic factor and biotic to abiotic factor within an ecosystem. आतापर्यंत आपण चर्चा केली आहे की हे कॉम्पोनंट्स सतत इकोसिस्टममध्ये एक्सचेंज होत असते. कशी, तर बायोटिक कॉम्पोनंटकडून अबायोटिकमध्ये जातात आणि अबायोटिकमधून परत बायोटिककडे येतात आणि सायक्लिक प्रोसेस जी आहे ती चालू राहते. So this cycle operates continuously through the medium of the biosphere formed by the lithosphere, atmosphere and hydrosphere. ज्याला आपण बायोस्फिअर म्हणतो त्याच्यामध्येच या बाकीच्या स्फिअरचा समावेश असतो, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरचा. द सायक्लिंग ऑफ अ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट इन दिस प्रोसेस इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टम. या बायोजिओकेमिकल सायकल ज्या आहेत थोड्याशा कॉम्प्लेक्स प्रोसेस आहेत, म्हणजे इझिली एखादा घटक पुढं जात नाही आहे आणि त्यामध्ये थोडीशी कॉम्प्लेक्सिटी असते. त्यानंतर आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ अ बायोजिओकेमिकल सायकल्स. हा पॉईंट नीट लक्षात घ्या. टाइप्स म्हणजे बायोजिओकेमिकल सायकलचे प्रकार कोणकोणते आहेत त्याचा आपण विचार करणार आहे. बेसिकली 2 प्रकार त्याचे केले जातात, ते म्हणजे गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. ठीक आहे. गॅसेस सायकल म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या आपण गॅसेसचा विचार करतो, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर व्हेपर असेल, या गॅसेस सायकलमध्ये समावेश होतो. आणि सेकंड जे आहे ते सेडिमेंटरी सायकल्स म्हणजे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स जे असतील त्यांच्याशी रिलेटेड. पहा गॅसेस सायकलमध्ये काय माहिती आहे
An accumulation of the main abiotic gases nutrient material is found in the earth's atmosphere. पृथ्वीच्या वातावरणामध्ये गॅसेसचा पण समावेश आहे की जे आपल्या जीवनाचा आधार आहेत आणि यांचा विचार करून जर आपण सायकलचा स्टडी केला तर त्याला गॅसेस सायकल म्हणतो. आता सांगितल्याप्रमाणे या गॅसेस सायकलमध्ये कशाचा समावेश आहे? नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, कार्बन डायऑक्साईड सायकल आणि वॉटर व्हेपर किंवा जलचक्र ज्याला आपण म्हणतो, पाण्याचं चक्र. सेडिमेंटरी सायकलबद्दल बघा. An accumulation of the main abiotic nutrient material is found in the soil. Sediment and sedimentary rocks etc. of the earth. पृथ्वीच्या म्हणता येईल आपल्याला कवचामध्ये किंवा रॉक्समध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याचं कन्सिडरेशन आपण इथं करत असतो. इन्क्लूड सॉइल कॉम्पोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. आता मातीमध्ये उपलब्ध असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत कशाचा समावेश करता असेल त्यात? आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस. द गॅसेस सायकल इज अ स्पीडियर सायकल दॅन द सेडिमेंटरी सायकल. पहा, याचे दोन प्रकार पाहिले आपण. कुठले? गॅसेस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. तर त्यामध्ये गॅसेस सायकल ही फास्ट आहे, स्पीडियर आहे, म्हणजे जास्त वेगात चालते. कोणापेक्षा? सेडिमेंटरी सायकलपेक्षा. फॉर एक्झाम्पल, इफ CO2 हॅज accumulated in an area, it is quickly disappeared with the wind or absorbed by the plants. हे आपण कार्बन डायऑक्साईड सायकल फास्ट आहे कसं सांगू शकतो? समजा एखाद्या एरियामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं, एक तर ते ॲब्सॉर्ब केलं जाईल ॲटमॉस्फिअरकडून फास्ट, किंवा प्लांट्स जे आहेत ते त्यांना युटिलाइज करतील. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती तुलनेनं फास्ट आहे. Then climatic changes and human activities seriously affect the speed, intensity and equilibrium of these cycles. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. या सायकल ज्या आहेत या मानवी कृतीवरती किंवा मानवी जीवनावरती खूप मोठा प्रभाव दाखवतात. त्याच्यामुळं यांचा अभ्यास करणं किंवा यांचा विचार करणं ही काळाची गरज आहे. Then do you know? तुम्हाला माहीत आहे का? द सायकल ऑफ गॅसेस अँड सेडिमेंटरी सायकल कॅनॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. या ज्या वेगवेगळ्या सायकल आहेत, जरी आपण वेगवेगळ्या नावांनी त्यांचा अभ्यास करत असलो तर या सर्व सायकल एकमेकांमध्ये रिलेटेड आहेत किंवा लिंक आहेत. एक एक सायकल अशी आपण वेगळी काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ गॅस इन ॲटमॉस्फिअर अँड इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड्स लाईक नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल सेडिमेंट्स. म्हणजे एखादा जर आपण विचार केला घटकाचा, कॉम्पोनंटचा, विशेषतः नायट्रोजनचा, तर तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा अंतर्भाव असतो. ॲटमॉस्फिअरमध्ये, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड हा सॉईलमध्ये पण असेल आणि सेडिमेंट्समध्ये पण असेल. सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली इन द कोल. कार्बनचा विचार केला तर तो अबायोटिक कॉम्पोनंटमध्ये जास्त आढळेल. अबायोटिक आणि बायोटिक याची आपण चर्चा पूर्वी केली आहे, तुमच्या लक्षात येत आहे. त्यानंतर ग्रॅनाइट फॉर्ममध्ये, डायमंड फॉर्ममध्ये, लाईमस्टोन फॉर्ममध्ये. म्हणजे कार्बन जो आहे तो अबायोटिक कॉम्पोनंट कशात अवेलेबल आहे म्हणलं तर काय सांगता येईल आपल्याला? कोल, ग्रॅनाइट, डायमंड आणि लाईमस्टोन याच्यामध्ये. इन द अर्थ क्रस्ट अँड इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द ॲटमॉस्फिअर. आणि हाच जो कार्बन डायऑक्साईड आहे अर्थ क्रस्टमध्ये म्हणजे जमिनीमध्ये, मातीमध्ये आणि त्याचबरोबर हवेमध्ये सुद्धा त्याचा समावेश असेल. जनरली carbon is present in plants and animals for a much shorter duration than it is in coal. साधारणतः कार्बनचा जर विचार केला तर प्रत्यक्ष वनस्पती किंवा प्राण्याच्या शरीरापेक्षा हा कार्बन जो आहे तो कोलच्या फॉर्ममध्ये, कोळशाच्या रूपामध्येच जास्त आढळतो. ठीक आहे. यानंतर आपण कार्बन सायकल बद्दलची माहिती पाहूयात. द कार्बन सायकल. The circulation and recycling of carbon from the atmosphere to the living organisms and after their death back to the atmosphere is called as a carbon cycle. बघा, कार्बन सायकल म्हणजे काय? तर कार्बन हे बायोटिक फॅक्टरपासून अबायोटिक आणि परत बायोटिककडे येणं, म्हणजे वनस्पती प्राण्यांकडून वातावरणामध्ये जाणं आणि वातावरणामधून परत तो प्राण्यांकडे येणं, ह्यालाच म्हणायचं कार्बन सायकल. डायग्राम जर आपण पाहिली तर ही गोष्ट आपल्या पटकन लक्षात येऊ शकते. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through the photosynthesis and respiration. बघा,
आता हा जो कार्बन आहे, या कार्बनची मुवमेंट कशा पद्धतीने होते? अगदी सोपे शब्द जर सांगायचं झालं तर जे प्राणी असतील किंवा वनस्पती असतील ते कंटिन्युअस काय चालू आहे, त्यांचे रेस्पिरेशनची प्रोसेस चालू आहे. ओके, सो रेस्पिरेशन इज डन बाय द प्लांट्स ॲज वेल ॲज द ॲनिमल्स. तर या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये काय होतं आहे? रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजन शरीरात घेतला जातो तर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. सो धिस कार्बन डायऑक्साईड इज गेट रिलीज्ड इन द ॲटमॉस्फिअर. बट धिस कार्बन डायऑक्साईड इज वन्स अगेन ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स फॉर द फोटोसिंथेसिस अँड इट इज युटिलाइज्ड. आणि त्याचा वापर केला जातो. म्हणजे प्राण्यांमधून वनस्पतींमधून वातावरणामध्ये जातो आणि परत तो वनस्पतींकडे पोहोचतोय. याच पद्धतीनं हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फॅक्टरीजमधून बाहेर पडतो आणि जलाशयामध्ये सुद्धा याचा अभाव असतो. फॉसिल फ्युएलच्या फॉर्ममध्ये आपण युटिलाइज करतो. ठीक आहे, तर अनेक ठिकाणी हा कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन जो आहे तो वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. So abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. Hence, the carbon cycle is one of the important biogeochemical cycles. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की रेस्पिरेशन प्रोसेस ही अव्याहतपणे चालू आहे, कंटिन्युअस चालू आहे. त्यामुळं कार्बनचा समावेश यामध्ये प्रामुख्याने केला जातो. प्लांट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इनटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आत्ताच आपण चर्चा केली. हवेमध्ये उपलब्ध असणारा कार्बन डायऑक्साईड त्याचा वापर करून प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस. सिमिलरली दे प्रोड्यूस द कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स टू. आता या फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जरी कार्बन डायऑक्साईड घेतला जात असला तरी त्याचा उपयोग काय होतो? तर वेगवेगळे मॉलिक्युल्स किंवा कंपाऊंड्स बनवण्यासाठी. कुठले कंपाऊंड? की ज्याच्यात कार्बन आहे परत, म्हणजे प्रोटीन्स आणि फॅट्स. हर्बिव्हर्स फीड अपॉन द प्लांट्स. हर्बिव्हरस जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात? प्लांट खातात, त्यांच्यावरती डिपेंड करतात. देन कार्निव्हर्स फीड अपॉन द हर्बिव्हर्स. इन दिस वे द बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट्स टू हर्बिव्हर्स अँड फ्रॉम हर्बिव्हर्स टू कार्निव्हर्स अँड फ्रॉम कार्निव्हर्स टू द ॲपेक्स कंझ्युमर्स. आपण अगोदर जे फूड चेनचा अभ्यास केला त्यात तुमच्या लक्षात आलं असेल या कार्बनचा प्रवास कसा होतोय? प्लांट्सकडून प्रायमरी कंझ्युमर्स किंवा हर्बिव्हर्स, कार्निव्हर्स आणि सेकंडरी टर्शियरी कंझ्युमर्स लेवलला पुढं जात राहणार आहे. ठीक आहे. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ all the types of the consumers are decomposed by the decomposers like bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by the living organism. जो काही कार्बनचा साठा असेल वनस्पतीमध्ये असेल किंवा ॲनिमल्समध्ये असेल, प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये, ते ज्यावेळेला डेथ होतील त्यावेळेला त्यांचं डिकॉम्पोजिशन होईल आणि या डिकॉम्पोजिशनच्या प्रोसेसनंतर ह्या कार्बन जो आहे तो रिलीज होईल परत सॉईलमध्ये आणि तोच कार्बन परत प्लांट्स वापरतील आणि त्याच्यापासून ही प्रोसेस जी आहे ती चालू राहणार आहे. In this way, the carbon is continuously passed on from one living organism to the another. After the death of the living organism, carbon goes to the atmosphere and is again kept up by the living organisms, taken up by the living organism. म्हणजे हा कार्बन जो आहे तो वातावरणामध्ये मुक्त केला जाईल, परत युटिलाइज केला जाईल आणि ही प्रोसेस रिपीट चालू राहणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कार्बन सायकल. मला वाटतं आपल्याला लक्षात आली असेल.